उन्हाळा म्हटलं की सर्वांनाच आईस्क्रीम खायला आवडतं। तर आज आपण माझ्या छोट्या मित्राने शिकवलेलं झटपट होणारं आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहूया। आणि खरंच हे आईस्क्रीम अगदी छोटी मुलं देखील करू शकतात। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हे 20 ओरिओचे चॉकलेट फ्लेवरचे बिस्किट घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे बिस्किट घेऊ शकता। यातलं असं क्रीम काढून घ्यायचं। हे क्रीम आपल्याला आईस्क्रीममध्ये वापरायचं नाही। या क्रीमला थोडंसं मेल्ट करून दुधामध्ये टाकून मुलांना देऊ शकतो, किंवा हे क्रीम मुलांना असेही खायला आवडतं। सर्व बिस्किटमधलं क्रीम काढून घेतलेलं आहे। आता हे बिस्किट बारीक करून घेऊ। एकदम बारीक करून घ्यायचं। ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे ते भांडं 2 तास फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं। हे 1 लिटर व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे। साधारण हे 4 कप आहे। क्रीम पण थंडच घ्यायचं। यामध्ये बिस्किटचं पावडर घालून मिक्स करून घेऊ। आता हे बीट करून घेऊ। आपण हे चमच्याने किंवा विस्करने करू शकतो, पण ते बनवायला वेळ लागतो। बीटरने अगदी झटपट होतं। असं एकाच डायरेक्शनने बीट करून घ्यायचं। हे 200 ग्राम मिल्कमेड घेतलेलं आहे। हे सर्वच गोड आहे, त्यामुळे यामध्ये साखर टाकायची गरज नाही। असं घट्ट टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे। यामध्ये आवडीप्रमाणे चोको चिप्स आणि ओरिओ बिस्किटांचा चुरा घालून थोडंसं बीट करून घेऊ। आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे। एअरटाईट डब्यामध्ये काढून घेऊ। यावरती आवडीप्रमाणे ओरिओ बिस्किटांचा चुरा आणि चोको चिप्स घालून घेऊ। आईस्क्रीम खाताना हे खूप मस्त लागतं। आईस्क्रीमचा डबा 6 ते 7 तास फ्रीजरमध्ये ठेवायचा, किंवा रात्रभर ठेवला तरी चालेल। आईस्क्रीमचा डबा रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून काढून घेतलेला आहे। मस्त आईस्क्रीम तयार झालेला आहे। अजिबात बर्फ झालेला नाही। एका चमच्याने आईस्क्रीम काढून घेऊ। मस्त टेस्टी अगदी झटपट चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम तयार झालेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर यावरती चॉकलेट सिरप घालू शकता। तुम्ही अशा पद्धतीने आईस्क्रीम नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईकचं बटन क्लिक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।